माझ्या तुकोपर आहे सांगतात हात वरी करून कारण का म्हणजे आज प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे माझे तुकोपर आहे हात वरून सांगतात परंतु आज प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी आज ब्राह्मण देवता माझ्या पुढे माझं काय भाग्य आहे विठ्ठल ब्राह्मण देवता तुम्हाला मी प्रश्न विचारतो कारण का कलियुगामध्ये जर वेद कोणी असतील कारण का ब्राह्मण देवता ज्यावेळेस आज प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी कारण का ते भक्ती लोकांमध्ये पाहिजे बरोबर आहे देवता बरोबर आहे का त्याच्या कुंडलाचं माप पाहिजे बरोबर आहे का एवढं मोठं चालत नाही मी कर्मकांड सांगतो का देवा मी कर्मकांड वाचलं म्हणून टाकतो लक्षात मी घाबरत नाही आणि त्या टायमाला ज्याला पूजाला बसायचं आहे तो 43 दिवस ब्रह्मचारी किती जाता 43 दिवस ब्रह्मचारी पाहिजे बायको 4 दिवस नाही गेली माहेरला गेली ही फाशी घेतोय ब्रह्मचारी नाही तुम्हाला ही साधी सत्यनारायणची जर पूजा करायची असेल देवप्पा किती रुपयाची ब्रह्मचारी सांगा तुम्ही सांगा घाबरू नका काय कीर्तन काय घाबरायचं काय कारण नाही किती पाहिजे काय कर्मकांड सांगतोय कमीत कमी 12 दिवसाचा कमीत कमी तो ब्रह्मचारी राहिला पाहिजे आणि ब्राह्मण देवता ज्या वक्ताला काय करते त्याच्या कंडाचं माप घेते बाळ भटनावाचं फळ असतं कारण का हे आमचे देवप्पा आहेत ना त्यांचे मंत्र मला योग्य कारण पूजा त्यांना नेतो लक्षात घ्या कारण का कीर्तन तुमच्या झालं का कीर्तन तुमच्यावर म्हणणार मी अख्खं आणि ब्राह्मण देवता ज्यावेळेस बाळ घटनाचं फळ असतं 9 फूटना ठेवायचं त्यांनी मंत्र म्हणल्याबरोबर ते अग्नी जाऊन पडलं पाहिजे आणि नागसूर नावाचे खडे असतात एकावर एक 9 ठेवायचे 9 ठेवल्यानंतर कारण का ब्राह्मण देवतेंना मंत्र म्हणत 3 खडे सापासाठी होतात आणि त्या टायमाला ते मंत्र उच्चारतात आणि आज प्रभू रामचंद्र त्यांची जी हे प्राण प्रतिष्ठा आहे त्यांना काल काय केलं गव्हामध्ये झाकून ठेवलं आणि त्यांच्या खाली 5 काय ठेवला पाहिजे रत्न त्या मूर्तीच्या खाली 5 रत्न ठेवले पाहिजे तेव्हा ती प्राण प्रतिष्ठा होते आणि ते भगवंत त्या भगवंतामध्ये देव बाप्पा प्राण वागतात आणि त्यावेळेस ते भगवंत तुम्हाला प्रसन्न होतात हे काय करायला सांगा देव बाप्पा आमच्याकडून कीर्तन करून घ्यायचा पण पैसे घ्यायचा काय करायचं कीर्तन करून घ्यायचा पण पैसे घ्यायचे नाही आम्हाला पण आमच्या तर एक आगाव आहे कोण महाराज म्हणजे कुठवर कीर्तन फुगत करायचे काय तर आम्ही 12 वाजता पाणी पिलं आम्ही 12 वाजता पाणी पिले हो आम्हाला सगळं कळतं हे काय म्हणलं पुढे करू आपण आणि महाराज गेल्यानंतर अरे म्हणले तुझ्या म्हणले हे आर्य म्हणून महाराज काय केलं म्हणजे तुमच्या घरापासून म्हणलं घुबड गेलं घुबड आपण घुबड काय करू म्हणजे घुबड येतली करू म्हणला ठीक आहे महाराज काय म्हणला ठीक आहे त्याला काय लागतंय म्हणजे त्याला म्हणजे दांडी लागते म्हणजे ठीक आहे आता दांडी म्हणजे किती फूट किती भेटते ना तरी 15 फुटाची दांडी आहे किती फुटाची 15 फुटाची दांडी आणली हो आता महाराज मी दांडी उभा केली कारण का मागून वसूल करायचा नाही मला दांडी उभा केली आणि 30 ते 35 पोते गहू आणि दांडी बुजवून टाकली आणि करू केले मंत्र महाकाय चालू केले मंत्र महाराज आणि मंत्र चालू केल्यानंतर म्हणला महाराज म्हणजे हे गहू कोणाला मला पट्ट्याला हो 700 लक्षात घ्या 460
घेऊन विठाला, 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 तो मला तेल बी गेलं आणि तूप बी गेलं. तिने माझ्या पुढला निघाला, आला माझ्या घरी. मला जे हरी महाराज, मला जे हरी, मला तुमची मला चहा घ्या. घेतला चहा. महाराज तुमच्या घरापासून म्हणे घुबड गेलं, तुमचं मला घुबड येत नाही. काय म्हणला? तुमच्या घरापासून म्हणजे घुबड गेलंय. आम्हाला घुबड येत नाही कधी. म्हणलं करू की तात्या, म्हणलं काय फरक पडतोय. म्हणलं आणलं दांडी. दांडीची दांडी मला सांगतो 25 फूट दांडी आणली. किती आणली? 25 फूट दांडी आणली. म्हणलं ठीक आहे. मी सांगितलं मला 12 वाजता पाणी पिलेलं आहे. हो उद्या काय पंढरपूरला कीर्तन आहे. हो पण आम्हाला रोज नवीन मिळत त्याला काय टेन्शन नाही. आणि त्या गावाला मी काय केलं, दांडी आडवी. काय केलं? दांडी आडवी केली आणि 2 पोत्यामध्ये दांडी फुटून टाकली. 2च पोत्यामध्ये दांडी मिळली. म्हणला महाराज माझ्या घरी 30 ते 35 पोते भाऊ. म्हणलं तात्या तुझ्या घरावरून म्हणलं घुबड सरळ येतो म्हणून दांडी होऊ टाकली. काय केले? तुझ्या घरावरून काय केलं? घुबड सरळ वरी गेलं म्हणून दांडी हुबळ केली. माझ्या घरावरून घुबड आणवर गेलं म्हणून दांडी आली.